नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागामध्ये आपण 7 दिवस सकाळी आपल्या दारामध्ये किंवा देवघरासमोर किंवा तुळशीसमोर काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे 7 स्वस्तिक रांगोळी डिझाईन पाहणार आहोत. खूप युनिक, नवीन, कधीही आपण न काढलेल्या न पाहिलेल्या या स्वस्तिक रांगोळी आपण आज काढणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे बघा, मी 5 नंतर 3 नंतर 1 ठिपके देऊन घेतलेत आणि अशी रांगोळी काढली आहे. तुम्ही हे स्वस्तिक पहिले कधी काढलं आहे का? बघा, खूप सुंदर आहे. मध्ये लाल कलर दिला आहे आणि रोज झटपट काढता येतील अशाच मी रांगोळी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. यामध्ये पटकन काढता येतील अशा, आणि हळदी कुंकवाचा तुम्ही वापर करू शकता यामध्ये. या छोट्या रांगोळी, देवाच्या रांगोळी किंवा हे देवासाठी आपण जे छोटे छोटे स्वस्तिक, शंख वगैरे काढतो, ते एकदम दारामध्ये नाही काढायचे. एक उंबरवट्याच्या साईडला काढायचे किंवा तुळशीसमोर किंवा देवघरामध्ये तर चालूच शकते. आपला जिथे पाय जाणार नाही अशा ठिकाणी काढायचं आपण. ही झाली पहिली स्वस्तिक रांगोळी. ही आहे दुसरी. मी यामध्ये लाल रांगोळी आणि पिवळ्या रांगोळीचा वापर केला आहे. तुम्ही रोजच्यासाठी हळदी कुंकवाचा वापर करू शकता. असे छोटे छोट्या लाईन्स दिल्यात आणि त्यावर एक पांढरा ठिपका दिला आहे. बघा किती सुंदर दिसते. ही झाली दुसरी रांगोळी, म्हणजे दुसरं स्वस्तिक. तर हे तिसरं स्वस्तिक डिझाईन. 5, 3 आणि 1 असे डॉट्स दिलेत आणि पहिल्या रांगोळीप्रमाणेच या रांगोळीला असं काढून घ्यायचं आहे, चौकोन, आणि साईडची डिझाईन अशी काढून घ्यायची आपल्याला, ज्यामध्ये स्वस्तिक तयार होईल. आणि यामध्ये पण आपण हळदी कुंकवाचे लाल आणि पिवळा कलर भरून घ्यायचा आहे. डॉट्स दिले तरी चालतात किंवा तुम्ही मध्यभागी हळदी कुंकू टाकलं तरी. हे बघा, आपल्या तिसऱ्या प्रकारची स्वस्तिक रांगोळी काढून झाली आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. यामध्ये बाहेरच्या साईडने आपल्याला राऊंड द्यायचा आहे. यावरती गोलाकार 2 लाईन द्यायचे आहेत. यामध्ये पण आपण हळदी कुंकवाचा वापर केलेला आहे. यातले स्वस्तिक तुम्ही कधी काढले आहेत का, ते मला कमेंटमध्ये सांगा. रांगोळी आवडत असतील तर प्लीज लाईक करा, माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला. अशा छोट्या छोट्या नवनवीन रांगोळी मी तुम्हाला या व्हिडिओवर दाखवणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा, इथे पण स्वस्तिक काढून घेतले. बाहेरच्या साईडने त्याला तुरे काढून घ्यायचे आहेत. यामध्ये पण आपण लाल आणि पिवळ्या कलरचा म्हणजे हळदी कुंकवाचा वापर केलेला आहे. रोज एकाच प्रकारचं स्वस्तिक काढून आपल्यालाही बोर वाटतं. त्यासाठी नवनवीन स्वस्तिकचे प्रकार हे तुम्ही ट्राय करून पहा. झटपट काढता येतील अशाच मी दाखवलेल्या आहेत छोट्या छोट्या रांगोळी. हे बघा, सुंदर दिसते ना.
आणि इथे मी 3 ते 3 ठिपके देऊन घेतलेत. तुम्हाला ही स्वस्तिकच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी कशा वाटल्या मला एकदा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.